नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आता इकडे पद्मिनीने खूप हुशारीने आता जेजेला लाच दिलेली असते आणि हीच लाच जेजेने सुद्धा स्वीकार करत आता युवराजला मात्र सोडवून दिलेलं असतं. पण मात्र प्रेक्षकांनो, मुळातच असं मालिकेमध्ये काहीही घडणार नाही. ही जे कधीही विकल्या जाणारी पोलीस ऑफिसर नाही आहे. तर इकडे मात्र आता जेजेने हे लाच घेऊन त्याच्या मागे जेजेची नेक्स्ट मुवमेंट असणार आहे आणि खूप मोठा मास्टर माइंड असणार आहे, ज्यामध्ये आता इकडे गुलाब आणि वसूचा खुनी अडकणार आहे. तर या आता मोठ्या लाजला बळी पडून मात्र आता गुन्हेगाराला असं वाटणार आहे की त्याने खूप मोठं जग जिंकलं. पण मात्र प्रेक्षकांनो, या लाच घेण्याच्या मागे खूप मोठा धक्कादायक प्रकार आता उघडीस येणार आहे आणि तो म्हणजे की आता ही जया जगदाळे आता खऱ्या खुन्यापर्यंत पोहोचणार आहे. हो, या लाच घेण्याच्या प्रकरणाच्या मागे खूप मोठा मास्टर माइंड जेने करत आता गुलाब आणि इकडे वसूच्या खुनापर्यंत पोहोचलेली आहे. तर चला सविस्तर बघूया की आजच्या मालिकेच्या भागामध्ये नेमकं काय घडणार आहे. इकडे जेव्हा आता ही जे मॅडम आता लाच घेऊन निघून जाते आणि पद्मिनीसुद्धा खूप आनंदाने निघून जाते. आता पद्मिनीने एक चूक केलेली असते, ते म्हणजे तिला असं वाटते की जे मॅडमने आता युवराजला सोडून दिलं म्हणजे तिने आपली लाच स्वीकारलेली आहे आणि या पैशापोटी आता तिने इकडे युवराजला सोडून दिलेलं आहे. पण आता इकडे मात्र जे मॅडमने खूप जबरदस्त आणि भयानक प्लॅन केलेला असतो. तो म्हणजे की जे काही जे मॅडमची खबरी असते, त्या खबरीने अशी एक खबर जे मॅडमला अगोदर दिलेली असते, ज्यामध्ये असं सिद्ध झालेलं असतं की डॉक्टर कामत आणि इकडे मात्र ही पद्मिनी दयानंद खांडेकर या दोघांच्यामध्ये काही ना काही आहे, जे की हे दोघंच या मुंबईचे खूप मोठे ड्रग्ज डीलचं काम करतात आणि गुलाबशी या दोघांशी काही ना काहीतरी संबंध आहे. हा छोटासा पुरावा मात्र इकडे आता जेच्या हाती लागला होता आणि याच पुरावाला खरंच सिद्ध करण्यासाठी जेने ही लाच स्वीकारलेली असते. आता लाच घेत जे मनाशी बोलते की ठीक आहे, जे करायचं कर पद्मिनी, पण फक्त 2 दिवस आहे. हे जेने पुन्हा तुला आता मात्र तुझ्या हातात बेड्या नाही घातली तर नावाची जया जगदाळे नाही आहे. तर इकडे मात्र आता लगेच ती चूक आता ही पद्मिनी करते आणि तेव्हा पद्मिनीची एक चूक मात्र खूप भारी पडते. इकडे मात्र युवराज सुटून आलेला असतो आणि त्याला आता राजा बनल्यासारखं वाटतं. तेव्हा मात्र इकडे खूप मोठा आश्चर्याचा धक्का केदार आणि तारिणीला बसतो. तेव्हा आता लगेच इकडे युवराज कसा सुटला हे दोघंजणं विचार करतात. तर आता हा विचारात त्याला काहीही सापडत नाही. तेवढ्यातच आता तारिणी बेडरूममध्ये जाऊन आता लगेच म्हणते की केदार, खरंच आता इकडे जया जगदाळे मॅडमची काय नेमकी नेक्स्ट मुवमेंट आहे ना, आपल्याला काहीही कळत नाही. तेव्हा ती लगेच आता तारिणी कॉल करते, ते म्हणजे जेला, आणि जे बोलते की अरे वा, खूपच लवकर कॉल केला तारिणी, म्हणजे मी वाट बघतच होते तुझ्या कॉलची. मला माहिती होतं की तारिणी केदार खांडेकरांचा मला नक्कीच कॉल येणार आणि बघ आला. बोल आता काय काम आहे तुझं. त्यावर तारिणी बोलते की मॅडम, तुम्ही असं युवराजला का सोडून दिलं, म्हणजे असं सोडायला नको होतं का. तेव्हा आता इकडे मात्र ही जे उलट उत्तर इकडे तारिणीला देते आणि बोलते काय झालं अगं, तुला तर आनंदी व्हायला हवं, तुझ्या बहिणीचा नवरा सुटून बाहेर आलेला आहे. त्यावर आता तारिणी बोलते की नाही मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग इकडे आता जे मॅडम बोलते की तसं नव्हतं म्हणायचं तर मग कसं. हे बघ तारिणी, मी तुला एवढंच सांगते की संध्याकाळी म्हणजे उद्या सकाळी तुला एक रेड मारायची आहे, कारण माझ्या सूत्रानुसार मला एक जबरदस्त अशी माहिती मिळालेली आहे आणि तुला तिथं रेड मारून मागच्यासारखं तुला मात्र आता स्वतःचं काम चोखपणे पार पडावं लागणार, कारण की आता मागच्या वेळेसारखं काहीही एक्सक्युजेस मी ऐकणार नाही. तेव्हा तारिणी बोलते की
ठीक आहे मॅडम. त्यावर आता केदार बोलते, काय झालं, काय बोलल्या मॅडम? त्यावर आता इकडे तारिणी बोलते की नेहमीसारखं त्यांनी काहीही आपल्याला उत्तर दिलेलं नाही आहे आणि काय यांची नेक्स्ट मुवमेंट आहे ना, विचार करू करू डोक्याला त्रास होत आहे. तर इकडे मात्र आता पद्मिनीवरती ही वॉच ठेवून असते जया जगदाळे की केव्हा ही पद्मिनी आणि डॉक्टर कामत काही ना काही चूक करणार. पण मात्र आता जया जगदाळेने ज्या मास्टर प्लॅन केलेला असतो त्या मास्टर प्लॅननुसारच आता ही पद्मिनी संध्याकाळच्या वेळेस डॉक्टर कामदांना भेटण्यासाठी जाते. आणि या गुप्त मीटिंगची माहिती जेव्हा जे जगदाळेला माहिती पडते तेव्हा मात्र आता जया जगदाळे सुद्धा आता या पद्मिनीवरती वॉच ठेवून असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते आणि इकडे मात्र पद्मिनी आता इकडे डॉक्टर कामतच्या घरी जाण्यासाठी निघते. तर डॉक्टर कामदांनी त्याच्या घरी खूप मोठी ड्रगची बॅग आणलेली असते. त्याचाच खूप मोठा सौदा होणार असते आणि त्या सौद्यासाठी ही पद्मिनी आता तिथं जाणार असते. आणि ही पद्मिनीच म्हणजे गुलाबची खरी बॉस आहे. आता मात्र काही वर्षांपूर्वी गुलाब हा पद्मिनीचा डावा हात होता आणि मात्र ही भोळ्या भावड्या चेहऱ्याच्या मागे, जसं की या जगात काय चाललेलं आहे काहीही माहिती न पडल्याच्या मागं हीच गुलाबची मोठी बॉस आहे आणि वसूची खुनी आहे, असा एक छोटीशी शंका इकडे आता जया जगदाळेला आलेली असते. आणि त्या शंकेच्या आधारावरती ती आता त्याच रात्री पद्मिनीच्या मागावरती असते. आता ती डॉक्टर कामदांच्या घरी जाताना इकडे पद्मिनी तिला दिसते आणि आता जया जगदाळे सुद्धा अचानकपणे आता डॉक्टर कामदांच्या घरी रेड मारतात. तेव्हा मात्र एका भल्या मोठ्या ड्रगच्या बॅगेससह आणि मात्र खूप मोठ्या काही क्रिमिनल्ससोबत आता इकडे ही जे मॅडम आणि इकडे डॉक्टर कामत आता दिसतात. आणि तेव्हा आता रेड मारल्यावरती लगेच पद्मिनी बोलते की तू इथं काय करते, तुला 4 करोड दिले ना, मग तू माझ्या मागावरती काय आहे? त्यावर आता इकडे लगेच आता जे मॅडम म्हणते 4 करोडनं काय होणार आहे, मी तुला या रेडमध्ये एवढा 15 कोटीच्या मालासगत पकडलेला आहे, हा ड्रग्स तुझाच आहे ना? अगं मी सुद्धा काय प्रश्न विचारते तुला, तुमच्या दोघांनीच ही ड्रगची तस्करी तुम्ही करत आहात आणि हीच आता खूप मोठी MNLमध्ये ब्रेकिंग न्यूज बनणार की MNLच्या CEO ची बायको आता ड्रग्स तस्करीचं काम करते. काय वाटते पद्मिनी, कशी वाटते तुम्हाला ही हेडिंग न्यूज? त्यावर आता पद्मिनी बोलते की हे बघ, तुला तोंड उघड, पाहिजे तेवढे पैसे मी देणार आणि आत्ताच्या आता हे प्रकरण तू नाहीच कर. त्यावर आता इकडे लगेच जे मॅडम बोलते की अरे वा, प्रकरण नाहीच होणार नाही आहे. कारण तुला काय वाटलं की जे या काही करोडो रुपयासाठी स्वतःची मात्र जी काही इमेज बनवलेली आहे ती डाऊन होऊ देणार? मला पैशाची लालसा नाही आहे, हा सुद्धा माझा एक मास्टर प्लॅन होता. तेव्हा मात्र असं ऐकल्यावरती इकडे चकित झालेली पद्मिनी काय करावं तिला काहीही कळत नाही. आता सरळ पद्मिनीला आणि डॉक्टर कामदाला अरेस्ट केलं जातं आणि जेनी सरळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन जाते. तेव्हा आता जे समोर एकच प्रश्न असते तो म्हणजे की आता खरंच इकडे वसूची खुनी ही पद्मिनीच आहे का? त्यावर आता इकडे ही वाऱ्यासारखी न्यूज आता सर्व न्यूज चॅनलची हेडिंग बनून आता सगळीकडे व्हायरल होते. तेव्हा मात्र आता सर्व खांडेकर कुटुंब इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये आलेलं असतं आणि जेला एकच प्रश्न विचारते की तुमची हिंमत कशी झाली? त्यावर आता जो काही रेड मारलेला असतं त्याचा जो लाईव्ह व्हिडिओ आता या जेने जो काही शूट केलेला असतो तो सर्वांना दाखवतो. तर खांडेकर कुटुंब आता एक शब्दही बोलत नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये सर्व काही आता त्यांना दिसलेलं असतं. दयानंदच्या आता लक्षात आलेलं असतं की गुलाबची जी काही बॉस आहे आता त्या प्रूफनुसार ही आता सगळी काही बॉस पद्मिनी आणि डॉक्टर कामतच आहे. तेव्हा आता इकडे रागात असलेला दयानंद आता दोघांच्या सुद्धा जबरदस्त कानाखाली मारते आणि स्वतः जी पैशाची बॅग खांडेकरांच्या घरातून आणलेली असते त्यानुसार आता पद्मिनीवर कलाम
आट लावत आता तिच्यावर गुन्हा दर्ज होतो. आणि तेवढ्यातच आता तिथं तारीणी आणि केदार बाजूला उभे असतात. ते दया काकाला सांभाळत असतात. आणि तेवढ्यातच आता वसूचा फोटो दाखवत आता पद्मिनीला जेव्हा आश्चर्यचकित प्रश्न करते की खरंच सांग, मला तर हे माहिती पडलं की गुलाबचा फोटो दाखवायचा तुला काम नाही, की गुलाबशी तुझे काय संबंध होते, पण खरं सांग की तू मात्र या या वसूला पोलीस इन्स्पेक्टरचा खून केलाय का? तेव्हा त्या रागाच्या भरात पद्मिनीच्या तोंडून बोलते की हो, मीच खून केला. तेव्हा मात्र अशा प्रकारे जया जगदाळेने गुलाबची बॉस शोधत आता वसूच्या खुनाचा सुद्धा पद्मिनीवर आळ घेत खूप मोठा सत्याचा आता उलगडा केलेला आहे. तर इकडे मात्र पण खांडेकर कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आता या डोंगरामधून तारिणी आणि केदार या सर्वांना कसं बाहेर काढणार हे पाहणं तेवढंच रंजक आहे. म्हणून बघत राहा तारिणी मालिका आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.